श्री स्वामी समर्थ. अचानक कुणालाही न सांगता एक दिव्य महापुरुष पृथ्वीवर प्रकट झाले. ना जन्म, ना बालपण, ना कुठली ओळख, फक्त एक वाक्य, मी स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांच्या प्रकटीकरणाची अद्भुत गाथा आणि श्री गुरुचरित्रातील तो सिद्ध मंत्र जो भक्तांचे जीवन बदलू शकतो. स्वामींचे दिव्य प्रकटीकरण. स्वामी समर्थ हे सामान्य संत नव्हते. ते दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असे सांगितले जाते. ते अचानक अक्कलकोट येथे प्रकट झाले. कोणी विचारले, आपण कोण? ते फक्त म्हणाले, मी दत्त आहे, मी स्वामी समर्थ. त्यांचे वय कधीच कळले नाही. त्यांचा जन्म कोठे झाला हेही कोडेच राहिले. ते कधी रागीट दिसायचे तर कधी प्रेमाने ओथंबलेले. पण प्रत्येक कृतीत भक्तांचे कल्याणच असायचे. स्वामींचे चमत्कार. त्यांच्या दर्शनाने गरीब श्रीमंत झाले, असाध्य रोग बरे झाले, संकटे टळली, उद्ध्वस्त घर पुन्हा उभे राहिले. एक भक्त निराश होऊन आला. स्वामींनी फक्त नजर टाकली आणि त्यांचे जीवन बदलले. कारण स्वामींची कृपा शब्दाने नाही तर शक्तीने काम करते. गुरुचरित्राशी स्वामींचा संबंध. स्वामी समर्थ हे दत्तावतार असल्याने त्यांचा संबंध श्री गुरुचरित्राशी अतूट आहे. श्री गुरुचरित्र हे दत्तगुरूंचे जिवंत स्वरूप मानले जाते. जिथे गुरुचरित्र वाचले जाते तिथे स्वामींची उपस्थिती असते असे भक्त म्हणतात. अनेकांना पारायण करताना दिव्य सुगंध, शांतता किंवा ऊर्जा जाणवते. गुरुचरित्रातील सिद्ध मंत्र. गुरुचरित्रात एक मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त हा मंत्र पितृदोष शांत करतो, वाईट शक्ती दूर ठेवतो, मानसिक त्रास कमी करतो, घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. दत्तभक्त रोज हा मंत्र जपतात. स्वामी समर्थांचा स्वतःचा मंत्र. स्वामी समर्थ भक्तांसाठी सर्वात सोपा आणि अत्यंत शक्तिशाली मंत्र दिला. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र संकटात आधार देतो, भीती दूर करतो, मनाला शांत करतो, अदृश्य संरक्षण देतो. स्वामींचे प्रसिद्ध वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंत्र जप कसा करावा. सकाळी किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी बसा, दिवा लावा, मनात स्वामींचे स्मरण करा. 108 वेळा मंत्र जपा. श्रद्धा असेल तर मंत्र स्वतःच काम करतो. भावनिक समारोप. स्वामी समर्थ हे फक्त इतिहास नाहीत, ते आजही जिवंत शक्ती आहेत. जो त्यांना हाक मारतो त्यांना ते कधीच निराश करत नाहीत. जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर स्वामींचे नाव घ्या. कारण स्वामी म्हणजे आशा, स्वामी म्हणजे संरक्षण, स्वामी म्हणजे कृपा. स्वामीवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा पवित्र संदेश सर्व भक्तांपर्यंत पोहोचवा. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.